Yes, so which chapter we have started? Molecular basis of inheritance, right? So we have started with the first we have seen some experiment. कसले होते ते experiment? पहिला experiment होता की search for genetic material, right? It is a search for genetic material. Second experiment कुठला होता? What was the second experiment? ते मेसेन्सन आणि स्टाल बघितला की DNA सेमी कन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशन आहे. मग ग्रिफिथचा होता सर्च फॉर जेनेटिक मटेरियल मध्ये ग्रिफिथ होतं एव्हरी मॅक्लिओड मॅकार्टी आणि हार्शी अँड चेज. मग फायनली हार्शी अँड चेजला दिला. मग त्याच्यानंतर मेसेन्सन आणि स्टालने सांगितलं की DNA रेप्लिकेशन सेमी कॉन्झर्वेटिव्ह मोड आहे. एक पॅरेंटल स्ट्रँड असतो आणि एकच न्यू फॉर्म होतं, राईट? आणि त्याच्यानंतर वी हॅड स्टार्टेड विथ द सेंट्रल डोग्मा. त्याच्यामध्ये 3 स्टेप्स आहेत. कुठल्या कुठल्या? रेप्लिकेशन, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन. रेप्लिकेशन म्हणजे काय? when DNA forms its own copy. ट्रान्सक्रिप्शन when RNA is formed from DNA. आणि ट्रान्सलेशन म्हणजे काय? by using that mRNA the proteins are get formed, right? आपण ट्रान्सक्रिप्शन मध्ये ते बघितलं तर पोस्ट ट्रान्सक्रिप्शन मॉडिफिकेशन्स, स्प्लायसिंग, कॅपिंग, टेलिंग लिहिलं होतं. ते कॅपिंगचं इथं जे कॅपिंग कुठं होतं 5 प्राईम एंडला, राईट? आणि एकदम मिथायलेटेड कॅप ते आपण बोलू ना 7 मिथाइल गॉनोसाइन ट्रायफॉस्फेट. त्याला सिम्पल लँग्वेजमध्ये MG मिथाइल गॉनोसाइन ट्रायफॉस्फेट MGTP असं पण लिहितात शॉर्ट फॉर्ममध्ये, किंवा ते असं पण लिहितात की हा G असतो इथे M आणि ट्रिपल P असं पण लिहितात. ते लिहून ठेवा. इट इज मिथाइल गॉनोसाइन ट्रायफॉस्फेट, 3 फॉस्फेट असं पण लिहितात, किंवा MGTP पण म्हणतात, किंवा त्याला मिथायलेटेड कॅप पण म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड एज मिथायलेटेड कॅप. ओके. त्याच्यानंतर मग पोस्ट ट्रान्सक्रिप्शन मॉडिफिकेशन नंतर काही बघितलं की बॅक्टेरियामध्ये किंवा प्रोकॅरियोट्समध्ये ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन एकाच जागी होतं आणि ते लगेच सुरू होऊन जातं. का? त्यांच्याकडे पोस्ट ट्रान्सक्रिप्शन मॉडिफिकेशन नाही. पोस्ट ट्रान्सक्रिप्शन मॉडिफिकेशनला mRNA प्रोसेसिंग पण म्हणतात. ते फक्त युकॅरियोट्समध्ये असतं. आणि युकॅरियोट्समध्ये 3 टाईपचे RNA पॉलिमरेज. कुठले कुठले? 1, 2 and 3, राईट? 1 rRNA सिंथेसाइज करतात, 2 mRNA आणि 3 tRNA सिंथेसाइज करतात, राईट? So there is one video of transcription. First look at that transcription from the channel. नाही लिहिलं आहे का? थोडे नोट्स बनवायला लावलेत ना आमच्या. हां, मी सांगितलं स्प्लायसिंग मध्ये स्प्लायसिओसोम येतो. अच्छा ठीक आहे, व्हिडिओ बघा. तुम्ही नोट्स लिहायला सांगितलं. हां, मी सांगितलं होतं की दादा तुम्ही तुमचा नोट्स त्याचा बनवून ठेवा. Transcription begins with a strand of DNA. It is divided into several important regions. The largest of these is the transcription unit. This portion of the DNA will be used to produce RNA. Upstream of the transcription unit is the TATA box. हे लक्षात ठेवायला सांगायचं राहिलं की ट्रान्सक्रिप्शन आहे ना TATA चा सिक्वेन्स असतो, त्याला टाटा बॉक्स म्हणतात. Several तिथे जाऊन complexes प्रमोटर of those जॉइन होतो. transcription factors are required for successful transcription. The first is TF2.
हे पूर्ण सेंट्रल डोग्मा सांगितलं, पॅकेजिंग ऑफ DNA. हे टेम्पलेटच्या कोडिंगचा कोणासारखा सेम असतो सारखा. हे बघा, हे एक्झॉन इंट्रॉन काढतायत ते मधनं त्याला स्प्लायसिंग म्हणतात. ठीक आहे, जेवढा एक्झॉन पाहिजे त्याला जॉईन करतात. हा न्यूक्लियसच्या बाहेर गेला आता सायटोप्लाझम मध्ये. पण आता इथे RNA जे म्हणून काय लागेल, पोस्ट ट्रान्सक्रिप्शन मॉडिफिकेशन, स्प्लायसिंग, कॅपिंग आणि टेलिंग. आता mRNA तिथे सेल राइबोसोम पुढे मूव्ह करतो. There are 20 different types of amino acids. Transfer RNA molecules carry the amino acids to the ribosome. The messenger RNA is read 3 bases at a time. As each triplet is read, a transfer RNA delivers the corresponding amino acid. एक tRNA तो अमाइनो ऍसिड ऍड करत जातो. Growing chain of amino acids. Once the last amino acid has been added, the chain folds into a complex 3D shape to form the protein. स्प्लायसिंग का करतात स्प्लायसिंग? कारण की DNA आपल्याला जो पाहिजे ना, तो mRNA आपल्याला जसं पाहिजे तसा नाही बनलाय. आपल्याकडे मिक्स टाईपचा mRNA. मिक्स टाईपचा म्हणजे काय, जे सिक्वेन्स आपल्याला नको आहे ते पण ॲडेड आहे आणि जे पाहिजे ते पण आहेत. मग आपण काय करणार, जे नको आहे त्याला काय करणार, रिमूव्ह करणार. ठीक आहे, रिमूव्ह करायला कोणाची हेल्प करतात, स्प्लायसिओझोमची. कोणाची? स्प्लायसिओझोम. स्प्लायसिओझोम म्हणून त्या प्रोसेसला आपण स्प्लायसिंग म्हणतो ना. दॅट्स वाय द प्रोसेस इज कॉल्ड ॲज स्प्लायसिंग. राईट. आपण DNAचं बघितलं की DNAचे जे 2 स्ट्रँड्स आहेत त्याच्यामध्ये एक टेम्पलेट स्ट्रँड असतो, त्याची डिरेक्शन असते. काय असते सांगा, टेम्पलेट स्ट्रँडची डिरेक्शन 3' to T वरनंच सांगितलं तुम्हाला लक्षात राहायचं, 3 to 5'. आणि कोडिंग स्ट्रँडची काय असते, 5' to 3'. mRNAची डिरेक्शन 5' to 3'. मग टेम्पलेटच्या अपोजिट mRNA, टेम्पलेटच्या अपोजिट कोडिंग. आणि mRNA आणि कोडिंग स्ट्रँड कसे आहेत एकमेकांना, सिमिलर आहे, त्यामुळे त्यांचा सिक्वेन्स पण सेम आहे. राईट. आता आपण जे बोललो, ट्रान्सक्रिप्शन झाल्यानंतर जो RNA फॉर्म झाला होता, DNA पासून कुठला RNA बनला होता, HNRNA. कुठला होता, HNRNA. आणि HNRNA पासून काय बनणार आहे, mRNA. राईट. DNA पासून जेव्हा HNRNA बनला, ती प्रोसेस कुठली आहे, व्हॉट इज दिस, दिस इज ट्रान्सक्रिप्शन. तिला काय बोलतो आपण, ट्रान्सक्रिप्शन. आणि हे काय, दिस इज व्हॉट, दिस इज पोस्ट ट्रान्सक्रिप्शन मॉडिफिकेशन, ज्याच्यामध्ये काय येतं, कॅपिंग आणि टेलिंग, किंवा याला mRNA प्रोसेसिंग पण म्हणतात. राईट. आता ॲक्च्युली बघायला गेलं तर त्या पोस्ट ट्रान्सक्रिप्शन मॉडिफिकेशनच्या किती स्टेप्स आहे संस्कृती, हाऊ मेनी स्टेप्स आर देअर ट्रान्सक्रिप्शन होण्यानंतर. येस. सो दिस आर पोस्ट ट्रान्सक्रिप्शन मॉडिफिकेशन, किंवा आपण mRNAला काय करतोय, प्रोसेस करतोय. mRNA प्रोसेसिंग म्हणजे त्याला चेंज करतोय. का, 2 प्रॉब्लेम्स आहेत. काय की पहिला जो प्रॉब्लेम आहे दॅट इज व्हॉट, आपल्याकडे कुठला RNA आता, विच RNA डू वी हॅव, HNRNA. तर HNRNA कायकडे काय, त्याच्याकडे ना जे लागतात ते सिक्वेन्सेस आहेत. म्हणजे काय, एक्झॉन, ज्यांच्याकडे प्रोटीन बनवायची काय इन्फॉर्मेशन आहे. दिस इज एक्झॉन नंबर 3, दिस इज एक्झॉन नंबर 4 असं. आणि त्याच्यामध्ये इंटरप्टेड सिक्वेन्सेस पण आहे. इंटरप्टेड सिक्वेन्सेस म्हणजे काय, न लागणारे सिक्वेन्स पण आहे. त्याला आपण काय बोलतो, व्हॉट आर दोज आर इंट्रॉन्स. हा काय, इंट्रॉन. हा पण काय, इंट्रॉन. तो रिमेंबर त्यांनी सांगितलं, एक काय असतं इंट्रॉन्स आणि दुसरं काय असतं एक्झॉन्स. इंट्रॉन्स आणि एक्झॉन्स. इंट्रॉन्सलाच काय म्हणतात, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इंटरप्टेड सिक्वेन्सेस. काय म्हणतात,
इंटरप्टेड सिक्वेन्स. इंटरप्ट करणं म्हणजे मध्ये मध्ये करणं ना. सो दे आर इंटरप्टेड सिक्वेन्सेस और दे आर ऑल्सो कॉल्ड एज इंटरविविंग सेंटेन्सेस. त्यांनाच काय म्हणतात? इंटरविविंग सिक्वेन्सेस. काय म्हणतात? इंटरविविंग सिक्वेन्स, जे काहीच कामाचं नाही, राईट. एक्झॉन्सला काय बोलतात? एक्झॉन्स आर ऑल्सो कॉल्ड एज एक्सप्रेस्ड सिक्वेन्सेस. जे लागत आहे ते इन्फॉर्मेशन कोणावर आहे? एक्झॉनवर आहे. कोणावर आहे? एक्झॉनवर. मग काय करायला लागेल आपल्याला? वी नीड टू रिमूव्ह दिस. आपल्याला हे रिमूव्ह करायचं. मग रिमूव्ह करायसाठी काय करायचं आपल्याला? वी नीड टू रिमूव्ह दिस. सो वी आर गोइंग टू डू द फर्स्ट स्टेप कॉल्ड ॲज स्प्लायसिंग. काय? स्प्लायसिंग. सो व्हॉट इज स्प्लायसिंग? Spliceosome, or with the help of what? Spliceosome, right? It is going to cut the introns. कोणाला कट करेल तो? इंट्रॉन्सला कट करेल. कट करण्यापेक्षा आपण वर्ड यूज करू. इट इज गोइंग टू काय करतील? रिमूव्ह द इंट्रॉन्स. इंट्रॉन काय करेल तो? रिमूव्ह करेल. कसा रिमूव्ह करेल? मी तुम्हाला त्या दिवशी बोलली की सपोज इकडे एवढा एक्झॉन आहे, एवढा एक्झॉन आहे, आणि हा मधला सिक्वेन्स काय? इंट्रॉन आहे. समृद्धी काय होईल मग? स्प्लायसिओसोम येईल, त्याला असं पकडेल, लूप फॉर्म करेल, त्याला कट करून टाकेल. बरोबर कोण अटॅच होतील? दोन एक्झॉन. समजते? आता एवढं जागा नको, लूप फॉर्म करेल, वर करेल, त्याला कट करेल, दोन एक्झॉन्स काय होतील? अटॅच होतील. मग हे काय होते? एक्झॉन. हा पण काय? दुसरा एक्झॉन, आणि पुढे हे एक्झॉन, राईट. त्याच्यानंतर मध्ये मध्ये काय प्रेझेंट आहे? व्हॉट इज प्रेझेंट हिअर? हे इंट्रॉन आहे, हा इंट्रॉन आहे. इथे हा इंट्रॉनचा लूप बनलाय. काय बनलाय? लूप. कोणी फॉर्म केला हा लूप? स्प्लायसिओसोमने. कोणी फॉर्म केला? स्प्लायसिओसोमने, राईट. आणि व्हॉट इज दिस? दिस इज द लूप ऑफ इंट्रॉन. काय? हा इंट्रॉनचा लूप आहे. आणि त्याच्यानंतरचं लूप काय केला जाईल? कट केला जाईल. काय केला जाईल? कट. आणि फायनली हे दोन एक्झॉन्स काय होतील? जॉईन. सो दिस इज एक्झॉन 1, एक्झॉन 2 जॉईन, राईट. आणि दिस इज हाऊ. आणि असं करत करत काय होईल? येस, सगळे इंट्रॉन्स काय केले जातील? रिमूव्ह. त्याच्यानंतर मग इथे लूप फॉर्म होईल, इथे स्प्लायसिओसोम ॲड होईल. अंडरस्टूड? मग फायनली आपल्याला काय मिळेल? संस्कृती विल गेट अ सिंगल चेन ऑफ mRNA, जी फक्त कोणाची? ओनली काय त्याच्यावर? एक्झॉन्स आहेत. फ्रॉम विच डिरेक्शन? 5' टू 3' डिरेक्शनचा नॉर्मल आपल्याला mRNA मिळेल, राईट. पण इथे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला. का? कारण की आता ठीक आहे, आपण HNRNAचा हेट्रोजिनस न्यूक्लिअर RNA, त्याच्यापासून फक्त मेसेंजर RNA बनवतो. त्याच्यावर फक्त आणि फक्त मेसेज आहे, आता कुठलं प्रोटीन बनवायचं, right? But the second thing is what? Cytoplasm has what? Cytoplasm has, yes, RNAs. काय? RNAs. आणि इकडे काय झालं? आपण मेसेंजर RNA is released from, कुठनं रिलीज झाला? न्यूक्लियस. आणि कुठे एंटर करतं? and enters into cytoplasm. आणि सायटोप्लाझम मध्ये नेमकं कोण प्रेझेंट आहे? RNAs. What is the role of RNAs? Yes, to destroy the RNA, to break down the RNA, right? मग आता त्याला ब्रेक केलं तर चालेल का? mRNA वरच आपली इन्फॉर्मेशन आहे कुठलं प्रोटीन, मग प्रोटीन कधी बनणारच नाही. मग त्याच्यामुळे काय करणार आपण? की तो RNA ओळखू येणार नाही असं करणार. मग कुठली स्टेप आहे? सेकंड ऑफ पोस्ट ट्रान्सक्रिप्शन मॉडिफिकेशन इज व्हॉट? कॅपिंग. काय? कॅपिंग. रोशनी, काय सिक्वेन्स होता mRNAचा? कुठली डिरेक्शन आहे? येस, इट इज फ्रॉम 5' टू 3' डिरेक्शन. मग कॅप कुठली असेल? 5' टू 3'. समृद्धी, 5' इज अ कॅप और 3' इज अ कॅप? कॅप कुठली असेल? 5', राईट. मग कॅपिंग कुठे होईल? ॲट 5' एंड. काय होईल? 5' एंड. काय ॲड केलं जाईल? एक ग्रुप ॲड केला जाईल, दॅट इज 7-methyl guanosine ट्रायफॉस्फेट. काय ॲड केलं जाईल? 7-methyl guanosine ट्रायफॉस्फेट. त्यालाच काय म्हणतात? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मिथायलेटेड कॅप. त्यालाच काय म्हणतात? मिथायलेटेड कॅप. किंवा आत्ताच मी तुम्हाला सांगितलं त्याला काय म्हणतात? MGTP, मिथायलेटेड गुआनोसाइड ट्रायफॉस्फेट, राईट. किंवा त्यालाच काय म्हणतात? MG आणि PPP असं पण बोलतात, राईट. मग ते काय करतील? इथे फक्त काय? इथे ती मिथायलेटेड कॅप काय करते? ॲड करतील. ठीक आहे? ही कॅप आहे, तसंच मिथायलेटेड कॅप. मग हे काय झालं? कॅपिंग. काय झालं? कॅपिंग. आणि लास्ट काय असेल? येस, टेलिंग. टेलिंगचा परत 3 वरनं लक्षात ठेवा. कुठल्या प्राईम एंडला होत असेल? ॲट 3' एंड. काय होईल? 3' एंड, राईट. इथे 7-methyl guanosine ट्रायफॉस्फेट ॲड केलं, त्याला आपण काय बोलतो? पॉली ए टेल. काय म्हणतात? पॉली ए टेल. बिकॉज टेलिंग इज ऑल्सो कॉल्ड एज पॉलीॲडेनायलेशन. या स्टेपला काय म्हणतात? पॉलीॲडेनायलेशन. मग आता mRNA कसा म्हणला? स्टार्टिंगला काय होतं आपलं? 5' एंडला 7-methyl. ही काय? मिथायलेटेड कॅप आहे. व्हॉट इज दिस?
दिस इज मिथायलेटेड कॅप राईट. त्याच्या मागे काय प्रेझेंट आहे, हा mRNAचा सिक्वेन्स राईट. हे 5 प्राईम एंड आहे तर हे कुठला एंड झाला आता, दिस बिकम्स 3 प्राईम एंड, 3 प्राईम एंड. आणि इथे काय होईल मग आता, व्हॉट इज गोइंग टू वर्क, इथे ऑलमोस्ट 200 to 300 ॲडेनाईन रेसिड्यूज ॲड होतील. काय ॲड होतील, 200 to 300 ॲडेनाईन रेसिड्यू. ए असं याला बोलतो आपण पॉली ए टेल. व्हॉट इज दिस, दिस इज कॉल्ड एज पॉली ए टेल. म्हणजेच काय, येस इट इज ऑलमोस्ट हाऊ मच, 200 to 300 adenylate or you can say adenyl residues. रेसिड्यूज म्हणजे काय, युनिट्स. आता आपला mRNA वाटतच नाही आहे बिकॉज त्याचं पुढे काहीतरी वेगळंच आहे, मागून आलं तरी मागून काहीतरी वेगळंच आहे. म्हणून RNAs त्याला डिस्ट्रॉय करेल का, नाही करणार. इट इज गोइंग टू एस्केप फ्रॉम RNA. आणि इथे जेवढे पण mRNA आहे याच्यावर काय लिहिलेलं आहे, मग कोणतं प्रोटीन बनलं पाहिजे त्याची इन्फॉर्मेशन लिहिली. मग आपल्या सेंट्रल डोग्मामधली नेक्स्ट स्टेप कुठली असणार आहे, व्हॉट विल बी द नेक्स्ट स्टेप ऑफ सेंट्रल डोग्मा, व्हेरी गुड, दॅट इज व्हॉट, ट्रान्सलेशन. कुठली असेल ती, ट्रान्सलेशन. काय सिद्धार्थ ट्रान्सलेशन, व्हॉट इज ट्रान्सलेशन, कशापासून काय बनतं आहे, येस ट्रान्सलेशन काय आहे, जो आपल्याकडे मेसेंजर RNA आहे त्याच्यापासून आपण काय बनवतोय, प्रोटीन्स. दिस इज कॉल्ड एज व्हॉट, ट्रान्सलेशन राईट. कुठे होते हे स्टेप, बट दिस सायटोप्लाझम. कुठे होते, सायटोप्लाझम. सायटोप्लाझममध्ये आत्ताच तुम्ही त्या व्हिडिओत बघितलं ना, सायटोप्लाझममध्ये काय असतात, रायबोझोम्स. ठीक आहे, काम करायला कोण लागतं, tRNA. प्रोटीन्स बनणार कशापासून आहे, अमायनो ॲसिड्सपासून. सो ह्या सगळ्या गोष्टी सायटोप्लाझममध्ये, म्हणून ट्रान्सलेशन होतं सायटोप्लाझममध्ये राईट. आता याचा आधी सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे, दॅट इज जेनेटिक कोड. नीट लक्ष द्या. व्हॉट इज इट, इट इज कॉल्ड एज जेनेटिक कोड. आता जेनेटिक कोड काय असतं, आपल्याला प्रोटीन बनवायचे. प्रोटीन कोणापासून बनतात, अमायनो ॲसिडपासून. तुम्हाला स्पेलिंग बनवायचं, स्पेलिंग बनवणार कशापासून, लेटर्सपासून. मग सेम थिंग, प्रोटीनचे युनिट्स म्हणजे अमायनो ॲसिड्स आहेत राईट. आपल्याकडे किती अल्फाबेट्स आहे इंग्लिशमध्ये, 26. आपल्याकडे मग तसंच प्रोटीन बनवायसाठी आपल्याकडे अमायनो ॲसिड्स किती आहे, 20 अमायनो ॲसिड्स. हाऊ मेनी अमायनो ॲसिड्स वी हॅव, 20 अमायनो ॲसिड. आणि जसं आपण कोणतंही स्टेटमेंट असेल, कोणतंही स्पेलिंग असेल, आपण त्या 26 अल्फाबेट्सनेच बनवतो, बाकी कशाच नाही आहे. म्हटलं कुठलंही प्रोटीन असू द्या, ते बनणार 20 अमायनो ॲसिड म्हणायचं. मग त्यांचा सिक्वेन्स बदलेल, 1 अमायनो ॲसिड 2-4 वेळेस काही ना काही सिक्वेन्स असेल, आणि तसं ते प्रोटीन असेल राईट. म्हणजे समजा इन्सुलिन बनायचं, जस्ट अन एक्झाम्पल. इन्सुलिन बनवायचं ते मिथिओनिन, ट्रिप्टोफॅन, ॲडेनिन नाही, ल्युसीन, लायसिन, असे कुठले पण मी अमायनो ॲसिड जॉईन केले तर मला माहिती हा सिक्वेन्स मिथिओनिनचा आहे. हा सिक्वेन्स मी लावला अमायनो ॲसिडचा, ते कुठलं प्रोटीन बनेल, मिथिओनिन, इन्सुलिन राईट. म्हणजे असं जे प्रोटीन्स आहेत त्यांचा काहीतरी अमायनो ॲसिडचा सिक्वेन्स आहे. आणि ती सिक्वेन्स काय आहे ही इन्फॉर्मेशन कशावर आहे, mRNA. कोणावर आहे, mRNA. समजतं. मग आता इथे काय अमायनो ॲसिड किती मला सांगा, 20 राईट. मला सांगा जे कोडॉन्स आपण बनवणार आहे, जेनेटिक कोड आहे ना, एक जेनेटिक कोड, दॅट वन कोड इज मेड फ्रॉम 3 न्यूक्लियोटाईड. किती न्यूक्लियोटाईडचा एक कोड असतो, 3 न्यूक्लियोटाईड राईट. मला सांगा आपल्याकडे किती टाईपचे न्यूक्लियोटाईड्स आहेत, हाऊ मेनी टाईप्स ऑफ न्यूक्लियोटाईड वी हॅव. बरं, सिम्पल आन्सर करा मला. न्यूक्लियोटाईड म्हणजे काय असतं, स्टार्टिंगलाच घेतलं होतं. व्हॉट इज न्यूक्लियोटाईड, अरे शुगर, नायट्रोजनस बेस आणि फॉस्फेट ग्रुप. पण शुगर आणि फॉस्फेट ग्रुप तर बदलणार नाही. जो बदलतो तो काय असतो, नायट्रोजनस बेस. कोणते कोणते असतात, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन. आणि हे हा असेल RNA असेल ते युरासिल राईट. मग आपल्याकडे न्यूक्लियोटाईड किती टाईपचे असतात, 4. कोणते असतात, 4 टाईप्स ऑफ न्यूक्लियोटाईड राईट. कोणते कोणते, एक काय ॲडेनाईनवरनंच, हां ठीक आहे, एक DNTP, एक काय असतो त्याचे DATPs, त्याच्यानंतर DD ते डिऑक्सिन्यूक्लियोटाईड. ठीक आहे. दुसरं कुठलं असतं, GTP, CTP आणि TTP, वॉट एव्हर इट इज राईट. असे वेगवेगळ्या टाईपचे आपल्याकडे न्यूक्लियोटाईड आहे. आता तुम्हाला इथे आपल्याला काय बघायचं आहे, अमायनो ॲसिड किती आहे, 20. त्यांच्यासाठी आपल्याला काय बनवायचं आहे, कोड बनवण्यासाठी ऑप्शनमध्ये किती न्यूक्लियोटाईड आहे, 4. पण कितीने एक कोड बनतो, 3ने. मग किती कॉम्बिनेशन्स बनतील आपल्याकडे, न्यूक्लियोटाईड आहे किती टाईपचे, वी हॅव न्यूक्लियोटाईड ऑफ 4 टाईप्स, पण 3चेच बनवायचं आहे. मग परमिटेशन कॉम्बिनेशनने आपण कॉम्बिनेशन काढणार 4⁻3. किती आन्सर आहे, 64. ठीक आहे. काय आहे तर 64 डिफरंट कॉम्बिनेशन्स ऑफ कोड्स फॉर
न्यूक्लियोटाइड फॉर हाउ मेनी अमाइनो ॲसिड्स? फॉर 20 अमाइनो ॲसिड. समजतंय? 20 अमाइनो ॲसिडसाठी कॉम्बिनेशन किती बनले? 64. कॉम्बिनेशन समजतं काय? आता मी तुम्हाला बोलली ABCD असे माझ्याकडे 4 आहेत राईट. आणि तुम्हाला कॉम्बिनेशन म्हणायचं की मी किती कॉम्बिनेशन फॉर्म करेल? ABC एक कॉम्बिनेशन झालं, BCD दुसरं झालं, CDA तिसरं झालं, DAB किती झालं? चौथं. त्याच्यानंतर मग परत तुम्ही करा BC असं करत 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 किती कॉम्बिनेशन म्हणतील? 4चे 64. त्याचं क्लिअर. आणि अमायनो ॲसिड्स किती आहे? फक्त 21. देअर कुड हॅपन की फॉर वन अमायनो ॲसिड देअर कुड बी मोर दॅन वन कोड. एखादा अमायनो ॲसिड असा असेल ज्याच्याकडे खूप सारे कोड्स आहेत, ठीक आहे. मग कोणताही कोड येतो तो अमायनो ॲसिड होऊन जाईल. आणि काही काही असेल ज्यांच्याकडे एकच कोड असेल, ठीक आहे. एकच कोड असेल तेवढाच आला तर तो अमायनो ॲसिड आहे. आपण ते बघू नंतर. इथपर्यंत कळलं हे काय होतं? जेनेटिक कोड काय? 20 अमायनो ॲसिड पासून. जेनेटिक कोड इज अ कोड ऑफ, याची डेफिनेशन तुम्ही PPT वरनं लिहा. इट इज अ कोड प्रेझेंट ऑन mRNA विच इज गोइंग टू सिंथसाइज दी प्रोटीन, विच इज गोइंग टू हेल्प टू सिंथसाइज द प्रोटीन. मी त्या दिवशी तुम्हाला लिहून दिलं होतं कोडोजेन कोणावर असतं? 3 गोष्टी लिहिल्या होत्या ना आपण, कोडोजेन, कोडॉन आणि नाही दिलं ना? लक्षात ठेवा, DNA जो सिक्वेन्स असतो जो प्रोटीन सिंथेसिसला लागतो, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, दॅट इज कोडोजेन राईट. तोच सिक्वेन्स जेव्हा mRNA वर कॉपी होतो त्याला काय बोलतो आपण? कोडॉन्स. काय बोलतो? कोडॉन्स. आणि तोच सिक्वेन्स जेव्हा tRNA वर उलटा कॉपी होतो त्याला काय बोलतो आपण? अँटीकोडॉन्स. काय म्हणतो? अँटीकोडॉन्स. ऑलवेज रिमेंबर दिस. DNAचा सिक्वेन्स इज कोडोजेन, mRNA वर कोडॉन्स, tRNA वर अँटीकोडॉन्स राईट. द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट अबाउट दिस फॉर युअर बोर्ड्स एक्झाम जे नेहमी ते विचारतात तुम्हाला फॉर 2 to 3 मार्क्स, दॅट इज कॉमन क्वेश्चन आहे बोर्डचा. तुम्हाला बघा लास्ट इयर क्वेश्चन पेपरमध्ये खूप वेळेस दिसेल हा क्वेश्चन. दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ जेनेटिक कोड किंवा सेलियन फीचर्स ऑफ जेनेटिक कोड. की हा जो जेनेटिक कोड आहे त्याची प्रॉपर्टी काय? सगळ्यात पहिली प्रॉपर्टी काय मला सांगा? की एक कोडॉन किती न्यूक्लियोटाइडने बनलेला असतो? 3. मग त्याला आपण बोलतो ट्रिपलेट कोडॉन. काय बोलतो? ट्रिपलेट कोडॉन. की 1 कोडॉन इज मेड फ्रॉम 3 न्यूक्लियोटाइड्स. हा एक झाला. की तुम्हाला मी सांगितलं की पासवर्ड बनवायचा आणि पासवर्डमध्ये 3च लेटर्स असले पाहिजे आणि दॅट्स इट. म्हणजे किती कोडॉन आहे? ट्रिपलेट राईट. सेकंड इट इज युनिव्हर्सल. का असं आहे तो? युनिव्हर्सल. आता युनिव्हर्सल काय असतं? माझ्यामध्ये जर AUG मिथिओनिन बनवते तर जगातला सगळ्या बॅक्टेरिया, फंगस, प्लांट, ॲनिमल, व्हॉट एव्हर इट इज सगळीकडे AUG जर आला तर कुठला अमायनो ॲसिड येणार आहे? येस, मिथिओनिन. कुठला येणार आहे? मिथिओनिन. तो हा जेनेटिक कोड युनिव्हर्सल असतो. इट इज युनिव्हर्सल, सगळ्यांमध्ये सेम असतो. थर्ड इज इट इज नॉन ओव्हरलॅपिंग. कसा असतो तो? नॉन ओव्हरलॅपिंग. अँड इट इज कॉमालेस. कसा असतो? कॉमालेस. कॉमा वगैरे असं काही पंक्च्युएशन मार्क्स नसतात. म्हणजे काय? आता हा माझा mRNA राईट, मी त्याच्यावर लिहिलं UACGGAGC व्हॉट एव्हर इट इज. नॉन ओव्हरलॅपिंग म्हणजे काय? माझा 3चा एक कोडॉन आहे, चौथा कोडॉन कुठून स्टार्ट होईल? सॉरी, सेकंड कोडॉन कुठून स्टार्ट होईल? येस, G पासनं. असं कधीच होणार नाही की UAC ACG CGG असं नाही. नॉन ओव्हरलॅपिंग. पहिले 3 संपल्यावरच पुढचा कोडॉन पुढच्याच न्यूक्लियोटाइडपासून स्टार्ट होतो. सो इट इज नॉन ओव्हरलॅपिंग. इट इज कॉमालेस ऑल्सो राईट. जेनेटिक कोडमध्ये इट हॅज स्टार्ट अँड स्टॉप कोडॉन. त्यांच्याकडे काय असतं? स्टार्ट कोडॉन पण आहे, त्यालाच काय बोलतो आपण? इनिशिएशन कोडॉन. काय असतो? इनिशिएशन कोडॉन. आणि त्यांच्याकडे स्टॉप कोडॉन्स पण असतात. दे आर ऑल्सो कॉल्ड एज टर्मिनेशन कोडॉन. काय म्हणतात त्याला? टर्मिनेशन कोडॉन. समजतंय? आपण आता ट्रान्सक्रिप्शनच्या वेळेस काय बघितलं होतं? की ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट करायचं असेल, इनिशिएशन स्टेप आठवतंय? प्रमोटर ॲड होतो. आणि प्रमोटर कुठे ॲड होतो? मी आता तुम्हाला जर सांगितलं की ते लक्षात ठेवा की टाटा बॉक्स येतो, TA वाला सिक्वेन्स, तिथे प्रमोटर ॲड होतो राईट. त्याच्यानंतर टर्मिनेट कुठे होतं? रो फॅक्टर आला तर प्रोसेस टर्मिनेट होते. मग प्रोटीनचं पण तसं जण कधीतरी संपली पाहिजे ते राईट. मग कसं संपतं? स्टार्ट करायचं असेल तर स्टार्ट कोडॉन इज ऑलवेज AUG. नेहमी कुठला असतो तो? AUG इज स्टार्ट कोडॉन. AUGचे 2 काम आहेत. AUG हा आपला स्टार्ट कोडॉन आहे, त्याचे 2 काम आहेत. स्टार्ट पण करतो प्रोसेस आणि AUG आल्याला जो अमायनो ॲसिड येतो तो असतो मिथिओनिन. कुठला असतो? मिथिओनिन राईट. म्हटल्यावर हा अमायनो ॲसिड पण बनवतो आणि ह्या प्रोसेसला स्टार्ट पण करतो. डोल वर्क आहे त्याचं. नंतर स्टॉप कोडॉन किंवा टर्मिनेशन कोडॉन कुठले? इट इज UAG, UAA आणि UGA. हे स्टॉप कोडॉन आहे राईट. यांच्यापासून कोणतंच अमायनो ॲसिड बनत नाही.
नो अमायनो ॲसिड फॉर्मेशन, हे फक्त एकच काम करतात. व्हॉट इज दॅट वर्क? टू टर्मिनेट द प्रोसेस. फक्त काम काय करतात? टर्मिनेशन, प्रोसेसला स्टॉप करायचं काम करतात. सिक्वेन्स चालू आहे. जेव्हा पण UAA आला, UGA आला की UGG आला, राईट, कोणता पण येऊ द्या, UAG, UGA आणि UAA, तिघांपैकी काहीही येऊ द्या, प्रोसेस लगेच स्टार्ट होईल आणि तो प्रोटीन रिलीज होऊन जाईल. अंडरस्टूड? सो ही एक प्रॉपर्टी आहे की जेनेटिक कोडमध्ये स्टार्ट कोडॉन पण असतात आणि स्टॉप. प्रोसेस स्टार्ट करायची, AUG आला, मिथिओनिन आला, प्रोसेस स्टार्ट झाली. प्रोसेस स्टॉप करायची, UAG, UGA, UAA, कुठला पण आला, प्रोसेस लगेच काय झाली? स्टॉप झाली. राईट. आता हे काय नॉन ॲम्बिग्युअस किंवा अनॲम्बिग्युअस आहे. आता ही प्रॉपर्टी काय की एक राजा आहे, त्याच्याकडे एकापेक्षा जास्त सोल्जर्स आहेत, ठीक आहे, 3-4 वॉट एव्हर इट इज, ठीक आहे. एका राजाकडे काय एकापेक्षा जास्त सोल्जर्स आहेत, पण त्या प्रत्येक सोल्जरसाठी राजा किती आहे? एकच आहे ना. मग सेम थिंग असं असतं की एका अमायनो ॲसिडसाठी मोर दॅन 1 कोडॉन्स आर देअर. अमायनो ॲसिड एकच आहे, पण हा कोडॉन आला तरी पण येईल, UAC आला तरी पण येईल, CAU आला तरी पण येईल, असं काहीतरी 4-5 कोडॉन आहे, कुठलाही एवढा तो लगेच येऊन जाईल. राईट. पण UAC जर समजा लायसिनला सिंथसाइज करत समजा, तर तो दुसरं कोणाला सिंथसाइज करेल का? तो लॉयल आहे. कोडॉनसाठी अमायनो ॲसिड एकच असेल, पण एका अमायनो ॲसिडसाठी कोडॉन्स जास्त पण असू शकतात. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज अनॲम्बिग्युइटी किंवा नॉन ॲम्बिग्युअस प्रॉपर्टी, की वन अमायनो ॲसिड कॅन हॅव मोर दॅन 1 कोडॉन, बट फॉर 1 कोडॉन देअर इज स्पेसिफिकली 1 अमायनो ॲसिड. दिस इज क्लिअर? मग ह्या प्रॉपर्टीज आहे जेनेटिक कोडचं. युनिव्हर्सल आहे, कॉमन आहे, ट्रिपलेट कोडॉन आहे, नॉन ओव्हरलॅपिंग आहे, स्टार्ट कोडॉन, स्टॉप कोडॉन पण आहे त्याच्यामध्ये, राईट. ऑल दिस थिंग्स. सो दिस आर दी प्रॉपर्टीज. Okay, chalo attention. So genetic code, it is a sequence of nucleotide. कोणावर असतो कोडॉन? mRNA वर. So it is sequence of nucleotide, that is nitrogenous bases in mRNA, that contains information for protein synthesis. The sequence of 3 bases determine 3 base pair असतात जे determine करतील अमायनो ॲसिड कुठला असेल आणि त्याला काय बोलतात? कोडॉन. दोघांचं डेफिनेशन इथनं लिहून घ्यायचं. राईट. दिसतंय? हा एक कोडॉन, दुसरा कोडॉन, तिसरा कोडॉन, फोर्थ कोडॉन, 3-3चा कोडॉन आहे असा. George Gamow suggested that there is coding for 20 amino acid, right? The code should be made up of how many nucleotide? 3 nucleotide. पण आपल्याकडे ऑप्शन्स किती आहेत? 4. मग 4:3 64. सो हार गोविंद खुराना डेव्हलप द अच्छा हे सोडून द्या, त्यांनी काय केलं? RNA याच्यामध्ये पण डेव्हलप केलं. मग ह्याच्या अकॉर्डिंग त्यांनी लॅबोरेटरीमध्ये RNA सिंथेसाइज करायचं ट्राय केलं. ठीक आहे, तुम्ही नंतर वाचून घ्या. हे आपले काय 20 अमायनो ॲसिड्स आहेत. नीटवाल्यांना 20 अमायनो ॲसिडचे नावं लावून पाहिजे, राईट. कुठला ॲसिडिक अमायनो ॲसिड, कुठले बेसिक आहे, बायोमॉलिक्युलरवाला पार्ट आहे, CD वाल्यांना पण येणं, हे करायचं आहे. ठीक आहे, असा पर्टिक्युलर सिक्वेन्स असतो. नाव दिस टेबल इज टेलिंग अस की हा कोड आला तर हिस्टिडीन येईल, हा आला तर ग्लायसिन येईल, हा आला तर प्रोलिन येईल. हे थ्रिओनिनचे, हे कसले आहेत? मिथिओनिन. हे सगळे वॅलिन, ॲलनिन, एस्पार्जिन, ग्लायसिन, राईट. पण तुम्हाला हे बघा, हे स्टॉप कोडॉन दिसत आहे, सॉरी, हे स्टॉप UAA, UAG स्टॉप कोडॉन आहे आणि UGA पण काय आहे? स्टॉप कोडॉन आहे. आणि मिथिओनिन कुठे केलं? AUG. मिथिओनिन कुठला दिसतंय? मिथिओनिन एकाच ठिकाणी दिसेल तुम्हाला. मिथिओनिनसाठी एकच कोड आहे, पण व्हॅलिनसाठी किती दिसतं? किती आहे? 4. कोणताही उद्या व्हॅलिन येईल, कोणताही उद्या ॲलनिन येईल, राईट. त्याच्यानंतर अजून कुठला? ट्रिप्टोफॅन बघा, TRP कुठे? हां दिसतोय, हां UGG, राईट. हा ट्रिप्टोफॅनसाठी पण काय? एकच कोडॉन, बाकी सगळ्यांसाठीच असतं. जेनेटिक कोडच्या प्रॉपर्टीज. जेनेटिक कोडॉन इज ट्रिपलेट कोडॉन, 3 लेटर कोड. 61 कोडॉन कोड फॉर अमायनो ॲसिड. का बरं 61? आपण ते 64 बघितलं होतं. व्हेरी गुड. 3 स्टॉप कोडॉन आहे, कुठलाच अमायनो ॲसिड बनत नाही. सो 61 कोडॉन कोड फॉर अमायनो ॲसिड. 3 दॅट इज UAG, UGA आणि UAA आर द स्टॉप कोडॉन. दे डू नॉट कोड फॉर एनी अमायनो ॲसिड. दे ॲक्ट ॲज अ स्टॉप कोडॉन. त्यांना नॉनसेन्स कोडॉन पण म्हणतात. आणि दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज टर्मिनेशन कोडॉन. AUG हॅज ड्युअल फंक्शन. आत्ताच सांगितलं काय? प्रोसेस स्टार्ट पण करतो आणि मिथिओनिन सिंथेसाइज पण करतो. इट कोड्स फॉर मिथिओनिन अँड ॲक्ट ॲज अ इनिशिएटर कोडॉन. इन युकॅरिऑट्स मिथिओनिन इज द फर्स्ट अमायनो ॲसिड जो बनेल आणि प्रोकॅरिऑट्समध्ये फॉर्मॅलिन, मिथिओनिन.
अँड अमायनो ॲसिड इज कोडेड बाय मेनी कोडॉन्स. ठीक आहे, सगळ्या अमायनो ॲसिडसाठी खूप सारे कोडॉन आहे, बट काय एक्सेप्शन आहे आत्ताच आपण बघितलं, AUG फक्त मिथिओनिन आणि UGG फॉर दी ट्रिप्टोफॅन. सच कोडॉन्स आर कॉल्ड ॲज डिजेनरेट कोडॉन्स. यांना काय म्हणतात, डिजेनरेट. एखाद्या राजाकडे एकच सोल्जर येतो, किती दिवस चालेल, राईट, म्हणून तो डिजेनरेटिंग कोडॉन बिकॉज दे हॅव वन अमायनो ॲसिड ओनली. नो पंक्च्युएशन, कॉमालेस आहे, पंक्च्युएशन मार्क्स नसेल कुठलेच. द कोडॉन रीड कुठल्या डिरेक्शनपासून कुठल्या डिरेक्शनमध्ये कोडॉन रीड करतो आपण, इट इज फ्रॉम 5 प्राइम डिरेक्शन थ्रू 3 प्राइम डिरेक्शन. जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल, दॅट इज फ्रॉम बॅक्टेरिया टू ह्युमन. यू असे ट्रिपल यू आलं तर कुठला अमायनो ॲसिड आहे, फिनिलॅलेनाइनच आहे. सम एक्सेप्शन आर फाउंड इन मायटोकॉन्ड्रियल कोडॉन्स अँड इन सम प्रोटोझोन्स. कधीतरी काहीतरी अपवाद आहे, आपल्या मायटोकॉन्ड्रियामध्येचे कोडॉन, आपल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये ह्या सगळ्या प्रोसेस वेगळ्या चालतात. ठीक आहे ना, सेलमध्ये न्यूक्लियसमध्ये चालतात आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये पण चालतात. आपण नॉर्मली काय म्हणतो, आपले अर्धे जीन कोणाकडनं आले, हां फादरकडनं आले आणि हाफ कोणाकडनं आहे, मदरकडे. बट वी आर मोर टुवर्ड्स मदर. आर ऑलमोस्ट 36 to 37 जीन्स विच आर एक्स्ट्रा विच आर कमिंग फ्रॉम मदर. का, न्यूक्लियसबद्दल जे ते हाफ फादरचे आणि हाफ मदरचे. पण समजतंय, स्पर्मचा फक्त काय यूज होतो मला सांगा, न्यूक्लियस. बाकी पूर्ण एगचंच असतं ना. म्हटल्यावर सायटोप्लाझम कोणाचं आहे आपल्यामध्ये, प्रत्येक सेलचं आपल्या मदरचं आहे, राईट. फक्त न्यूक्लियसमधले जे जेनेटिकमध्ये 46 क्रोमोझोम आहे त्यातल्या 23 मदरचे, 23 फादरचे. पण आपला जो मायटोकॉन्ड्रिया आहे, आपल्या मायटोकॉन्ड्रियाकडे पण स्वतःचा DNA, आणि तो DNA कोणाचा असेल मग, मदरचा DNA. ठीक आहे, त्याच्यावरचे जीन्स कोणाचे आहेत, फक्त मदरचे जीन्स. आपल्याकडे ऑलमोस्ट 36 to 37 असे जीन्स आहेत विच आर कमिंग फ्रॉम मदर. सो वी ऑलवेज हॅव मोर कॉन्ट्रीब्युशन ऑफ मदर दॅन द फादर इन द जीन्स, राईट. आणि त्याच्यामुळे काहीतरी डिझीजचं नाव आहे, आपण जनरली डिसीजेस कुठले बोलते, जे ह्या एक तर मदरच्या क्रोमोझोमवर नाही येतात आणि तर फादरच्या ह्याच्यावर नाही येतात. पण हा असा डिझीज आहे, हे न्यूक्लिअर DNAचा डिफेक्टमुळे नाही होतो, मायटोकॉन्ड्रियाच्या जीनच्या डिफेक्टमुळे होतो. सर त्यात मला नाव नाही आठवत आहे, छोटंसं नाव आहे काहीतरी 3-4 लेटर्सचं. जेनेटिक कोड इज नॉन ओव्हरलॅपिंग अँड इट इज अनॲम्बिग्युअस अँड स्पेसिफिक. म्हणजे कळतं, वन कोडॉन स्पेसिफिकली कोड फॉर वन अमायनो ॲसिड. ते आपण सोल्जर म्हणजे कोडॉन घेतले होते आणि अमायनो ॲसिड म्हणजे किंग होता. मग एक कोडॉन एक अमायनो ॲसिडसाठीच कोड करतो. त्याच्यानंतर म्युटेशन आहे, हे आपलं ऑलरेडी इनहेरिटन्समध्ये म्युटेशन झालं आहे. विल स्टील टेक दॅट. RNAचे टाईप कळले कुठले असतात, mRNA, rRNA आणि tRNA, सॉल्युबल RNA. अच्छा, हे बोलू आपण नंतर. तुम्हाला जेनेटिक कोड कळलं, प्रॉपर्टीज कळल्या जेनेटिक कोडचा. ठीक आहे, आपण 1 वर्डमध्ये लिहिला, ते डिटेलमध्ये लिहा. ठीक आहे, आता हा टेबलचा काय सीन आहे, लर्न झालं तर करायचं नीटवाल्यांनी. आता हे काय काढलंय त्यांनी, कुठं गेला, त्यांनी काय केलंय, सगळे हे लिहिलेत. कुठले कुठले आहेत सांगा, UCAG, आणि इकडे पण काय लिहिलंय परत, UCAG, राईट. मग आता आपलं एक असं ड्रॉ केलंय त्यांनी, गप्पा का मारताय, हां इकडे परत काय लिहायचं, अगेन राईट डाऊन UCAG. ओके, हे लिहिलं आपण. नंतर काय करणार, हे दोघांना लिहायचं, राईट. बोला हे काय, UCAG असं येते, त्याच. ठीक आहे, आणि मग ते प्रत्येकाचं लिहिलं. इकडे सांगा काय लिहिलं मला, इकडे काय लिहू, C, आणि इथे काय लिहू सांगा, इथे काय येईल, CA. मग 4 काय लिहून टाकणार, CA and it is UCAG, that's it. इथे काय येईल, इथे काय येईल सांगा, काय झालं, इथे काय GC आणि नंतर UCAG. हे खूप सोपं आहे, पण याच्यासमोर कुठला अमायनो ॲसिड, कुठलं ते डिफिकल्ट आहे. आता हे तर कळून जाईल तुम्हाला, हे कसं केलं आहे, आणि दिस इज डिफिकल्ट. ते पण लक्षात राहील, एवढं काही नाही आहे. काहीतरी बनवायचं, PL दिसतंय, 2 फिनिलॅलेनाइन आहे, 1 2 3 4 5 6 6 तर काय ल्युसिनच आहे, राईट.
त्याच्यानंतर आयसोल्युसिन मिथिओनिन सगळे व्हॅलिन. ते पण ठरवलं ना तर 15 मिनिटाचं पण काम नाही, ठरवायला पाहिजे फक्त. आता हे बघा ना तुम्ही, पहिले 2 फिनिल आलेले, नंतर फक्त काय करायचं, हे कोणते होते फिनिल आलेले, त्याच्यानंतर हे सगळे कसले कोणते होते ल्युसिन, परत 2 कोणते होते आयसोल्युसिन, आणि त्याच्यानंतर एक शेवटचा फक्त काय होता मिथिओनिन होता, आणि त्याच्यानंतर सगळे कुठले होते परत व्हॅलिन होते. कुठले होते व्हॅलिन. हां हे 3 होते आयसोल्युसिन. बस असं करत 4 सेक्शन करायला किती वेळ लागतो. त्यातमध्ये तुम्हाला स्टॉप कोडॉन माहितीच आहे, तुम्हाला स्टार्ट कोडॉन मिथिओनिन पण माहिती आहे, तुमचे ते तसेच झाले राईट. हे पण कळलं की हे सगळे व्हॅलिन आहे, हे सगळे ल्युसिन आहे, असं ठरवलं तर इझी आहे तसं. ओके नाव हे लिहायचं, ठीक आहे. हे लिहिल्यानंतर हे नाही लिहायचं आहे, आपली आपली स्लाईड लिहायची आहे. हे पण नका लिहू, हे पण नका लिहू, आणि आपला नॉर्मल काय लिहा प्रॉपर्टीज लिहा, 2 स्लाईड प्रॉपर्टीजच्या. ओके चलो पहिले ह्या स्लाईड लिहा. व्हॉट इज कोडॉन आणि व्हॉट इज काय आहे कोडॉन, आणि ही कसली डेफिनेशन आहे जेनेटिक कोडची आहे. ही डेफिनेशन जेनेटिक कोडची आहे. कळलं? इझी आहे ना चॅप्टर, खूप कळलं.